असं उगा म्हणायला पुन्हा कोणाला केले तर तुम्ही दचकून जाऊ नये. पण तुमच्या कार्यक्रमात मला अध्यक्ष केलं. तर कसरत मातेची या यूट्यूब चॅनल मार्फत उडान पतंगाची हा छोटासा प्रोजेक्ट फिल्म जाधव सर आणि रुपनाथ सर या दोघांच्या मेहनतीने उभारलेला हा प्रोजेक्ट, याचं उद्घाटन आणि पोस्टर लॉन्चिंग कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे आपल्या सर्वांच्यासाठी. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. सगळेजण भाषणात ते सांगतात नवीन कलाकार आहेत, संधी द्या, पण जंगा पोलिसांनी एक गोष्ट छान सांगितली की निर्माते पुढं होणे गरजेचं आहे. कलाकार आज जे आपल्याला सगळ्या संधी सुद्धा त्या तुमच्यामध्ये आलो की एक कलाकार म्हणून आपल्याला संधी पाहिजेच, आणि आपल्याला कुणीतरी संधी दिल्याशिवाय पोस्टरवर बघता येत नाही किंवा त्या टी व्हीवर बघता येत नाही किंवा कम्प्युटरवर लॅपटॉपवर बघता येतच नाही. पण कोणीतरी संधी कोण देतो? जो निर्माता आहे तोच देतो. माझी मनोमन अशी इच्छा आहे सर्व कलाकारांना, माझे एक मनातून पोटातून एक सांगणं आहे, जर तुम्हाला कोणी संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून घ्या. असं म्हणू नका. एक मी कागदावर लिहून देतो की आपल्याला कुणीच मुंबईचा डायरेक्टर म्हणणार नाही जाधव साहेब या माझ्याकडे कामाला, हटकर साहेब या कामाला, अगर सुषमा मॅडम माझ्याकडे या तुम्हाला संधी दिल्या. मुंबई पुण्याचे तिकडले कुणीच आपल्याला आत्ताच विचारणार नाही. जर आपण या छोट्या छोट्या निर्मात्यासोबत काम केलं इमानदारीनं, आपला अभिनय चांगला शिकलो, त्यांच्यापर्यंत गेला, तर नंतर आपली ओळख निर्माण होईल. पण आज ह्या घडीला फक्त एखाद्या फिल्ममध्ये काम केलं, एखाद्या शॉर्ट फिल्ममध्ये, एखाद्या गाण्यामध्ये केलं, कुठं तर मोठा म्हणलं असं नाहीच. ती स्वप्न आपण डोक्यातून काढून टाकू सगळे. जर मी तुमच्या ठिकाणी राहून बोललो मनातल्या गोष्टी सांगा. होतंय काय की आता धरणे सर किंवा आता जाधव साहेबांनी एक संधी दिली, लगेच आपल्या मनात स्वप्न चालू होते. तर मी टीव्हीवर येणार, माझा प्रोजेक्ट इतका बनणार, इतकी सोपी गोष्ट नाहीच. हटकर साहेब 15 20 वर्ष झटत आहेत, अजून सुद्धा स्ट्रगलच करत आहेत. आपल्या पुढचं जिवंत उदाहरण आहेत त्यांनी, की त्यांनी इतके दिवस म्हणजे स्ट्रगल करून सुद्धा आज त्यांचं खूप चांगलं नाव आहे. पण तितक्यापर्यंत पोहोचायला आपल्याला सुद्धा 10 वर्ष 5 वर्ष घ्यावं लागणार आहे. असं इजी होत नाही. आणि जर समजा मला अभिनय करायचं तर माझं घरात कर्तव्य आहे, घरी कर्तव्य आहे, रिकामा वेळामध्ये की ते अभिनयाचं काय गोष्टी आहेत ती शिकणं गरजेचं आहे. सगळंच निर्मात्यावर त्या डायरेक्टरवर सोडून नाही बघा. कधी काय होते, मी जाधव सरांना संधी दिली, अगर त्यांनी मला संधी दिली, बाबा धरणे सर आहे तर ह्यांना कसं म्हणू, थोडं असं नाही असं कर, बरं ठीक आहे, हा ओके धरणे सर लय छान, चला पुढं. ती काय कलाकाराचं बरोबर की मी काहीतरी त्या कॅरेक्टरला देणं लागतं, आणि त्या कॅरेक्टर सोबत मला काहीतरी न्याय दिला तरच तो उडान पतंगाची चांगलं भरारी घेणार आहे. आता हे तर घेणारच आहे. त्यांची मेहनत मी बघितलं, 1-2 मला वाटतं 1-2 शूटिंगला तुमच्या उपस्थित होतो. ज्या पद्धतीने लातूरमध्ये धरणे सर म्हणजे की बाजारे सर म्हणजे की धरणे सर म्हणजे तसं तर करून एक जोडी तयार होणार आहे आता. रुक्मिणी सर आणि जाधव सर हे निर्माते बी आहेत, स्वतःहून काहीतरी करायचे. आनंद ह्या गोष्टीचा आहे की पैलवान जर रोडवून चालला आणि बाजूला जर कुस्त्या चालू असल्या तर त्याला वाटते 2 डाव मारावे. पण समजा पैलवान उगच हिंडायला कुठंच कुस्त्या चालणार, त्याला काहीच वाटत नाही. भले आपण कलाकार असो, घरात बसून आपल्याला कधीच काही करावं असं वाटत नाही. दुसरं काही करून आलंय, मी बी का करणार गेलं, त्याच्यापेक्षा लय भारी जमते, मला ही भावना तयार होते. आज हे केले म्हणून कुठंतरी मला वाटतंय, हटकर साहेबांना वाटतंय, कुणीतरी काहीतरी केलं तरच आपल्याला वाटतं की आपण कलाकार आहोत, आपल्याला कुठं संधी मिळावं, आपण काहीतरी करून दाखवावं. आज दिसणारे कोण, फक्त तुम्ही कलाकार दिसणार. एक तर 5 पैसे तुम्हाला खर्चायची गरज नाही, मुंबई कोणाला यायला मस्त घरचं खायचं सांगेल तेवढं करायचं, इथपर्यंत मर्यादा झाला. पैसा जाणार आहे कोणाचा, निर्मात्याचा जाणार आहे. ती चलवलं तुम्हाला तर सगळ्यालाच माहित आहे लातूरमध्ये काय किंमत आहे. आपल्या सहित त्या निर्मात्याला काहीच नाही, पैसा घालणारा घालत राहते, काम मिळणाऱ्याला मिळू झाले. पण ज्यांना मिळाले त्यांनी संधीचं सोनं करायला म्हणायचं. पोट तिलकीनं सांगल्या मी थोडा वेळ जास्त एवढे का की सगळे तर आपल्यापैकी आपण सगळे स्ट्रगल करायला लोक, म्हणून मी माझ्या गोष्टी सांगले. त्याच्यानंतरचा भाग येते कोणता, निर्मात्याचा. हे झाली शूटिंग झालं, सगळं झालं, आता एडिटिंगचा पार्ट येतो आपल्याला. आम्ही एक ठिकाणी गेलो होतो सुरुवातीला, तर त्यांनी मला दर तासाला 500 रुपये काय तर माहिती आहे. मला वाईट वाटलं होतं. पण ज्यावेळेस मी आता एडिटिंग करायला, त्या बिचाऱ्याचा आता मला कौतुक वाटतं. म्हणजे मध्ये उडी टाकतो. आता ही एक सेटअप नाही म्हणलं तर 1 ते 1.5 लाख रुपयाचा.
आणि आपल्याला आपण तयार केल्यानंतर त्या बिचाऱ्याकडे जाऊन आपण म्हणतो फुकट करून द्या. थोडक्यात फुकटच. 500 आणि 1000 म्हणजे काय हो, अर्ध्या तासाचा प्रोजेक्ट तयार करायला कम्प्लीट तो माणूस जर तिथं लगातार काम केला तर 5, 6, 7 दिवस लागतात फक्त तुकडे जोडवायला सगळ्याला चिवला त्या मोबाईलवर बायके ॲप आहे तर त्याला एडिटर झाल्यानेच वाटलं प्रत्येक त्या प्रोसेस मधून मी प्रत्येक गोष्टीतून गेलो. त्याच्यामुळं मला वाटतंय त्याच्या मेहनतीचा मेहनताना तर मिळावाच त्यानंतरच्या भागातला. पण कलाकारांना अजून एकदा माझी विनंती आहे, स्वतः थोडं स्ट्रगल करा. मनातून घरी गेल्यानंतर थोडा अभिनय आपल्याला कोणत्या कॅरेक्टरमध्ये काय जमते ती तयार करा. म्हणजे त्या डायरेक्टरचं काम सोपं होईल, ज्यांना निर्माता पैसे घालायला त्याचं काम सोपं होईल. आणि तुम्ही आम्ही समजा कोणी एडिटर असतील चांगले, त्यांना चांगल्या गोष्टी जर त्यांच्या मनाचं संगीत लावता येतं तर असे काही लोक आपण निवडू येते लातूरमध्ये, त्यांनाही आपल्या नादानं थोडंसं रोजगार मिळेल, ते मानधन थोडक्यात मिळून जाईल. माझे मनातून मी आज बोलावं म्हणून बोलायला फक्त आपण सगळे जवळचे आहोत एवढ्यासाठी सांगायलो. आज आपले आता प्रोजेक्ट व्हायचे हटकर साहेबांनी इथं शब्द दिला, पण 6 महिने झाले त्यांना मी कॉल करून सर या आपण एक मोठा प्रोजेक्ट करू, गायबच आहे तिकडे. मला सुद्धा म्हणजे इथे बोलताना अर्धा घंटा बोलता येतोय. सध्या अडचण आहे सर, पण अजूनही आपली वेळ गेली नाही. तर ह्या दोघांचं कौतुक करावं तितकं कमी आहे सर. सर ती टिप्पणी कुठं आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तितक्या लांबून त्यांनी रात्री 11, 12 वाजेपर्यंत त्या लुणावर आले तिथपर्यंत. ही साध्या सुद्धा लोकांचं काम नाहीच. ज्याला मनातून आवड आहे ना त्यांनीच काहीतरी करू शकते. म्हणून असतात ते प्रोजेक्ट उभारायला. त्यांना जी आवड आहे, मेहनत करण्याची इरादा आहे, ह्याच्यामुळे ह्या गोष्टी घडायला. आपलं एक कर्तव्य आहे की आम्हाला संधी देऊ किंवा आपल्या कोणाला संधी देणार जाधव साहेब, रुक्मार साहेब, आपल्या इमानदारीने आपण काम करून त्यांना साथ देऊ. जर माझ्या एवढ्या बोलण्यातून कुणाचं मन दुखावलं असलं त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि माझे 2 शब्द संपर्क देतो. धरणे सरांनी अत्यंत चांगल्या शब्दामध्ये सर्व कलाकारांना आपण कलाकार होण्यासाठी काय काय केलं पाहिजे, म्हणजे फक्त एवढं नाही की जाधव सर असतील, धरणे सर असतील यांनी आपणाला एखाद्या भूमिकेसाठी निवडलं आणि ती भूमिका त्या भूमिकेला न्याय मिळण्यासाठी जे काही करावं लागतंय ते सर्व कलाकारांनी शिकलं पाहिजे. आणि अगोदरच म्हटलेलं आहे की मरेपर्यंत माणसाला काही ना काही तर शिकायला मिळतं. तर कलाकाराला ही शिकण्यासाठी वय आणि काही पण नाही, किती म्हातारा झाला तरी त्याचं शिक्षण चालूच असतं. तर कलाकारांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करावं आणि आपले प्रोजेक्ट कसे चांगले होतील आणि आपल्या लातूरचं नाव कसं उज्ज्वल होईल या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यावं असं धरणे सरांनी आपल्या भाषणामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज शॉर्ट फिल्म उडान पतंगाची या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि आणखीन एक कार्यक्रम त्यासोबतच या कार्यक्रमामध्ये आपण म्हणजे ॲडजस्ट करत आहोत. तर नवीन एक प्रोजेक्ट जाधव सरांनी हातावर घेतलेला आहे, म्हणजे तो प्रोजेक्ट आहे, काय नाव आहे ते प्रोजेक्टचं? वाघीण झाली घायाळ. सर शॉर्ट फिल्मच आहे का?